नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याच प्रियांकाच किचनमध्ये भिजवलेल्या तांदळापासून आणि मुगापासून चवीला खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिक डोसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे पाहू शकता मी मुगाचे डोसे बनवण्यासाठी 1 वाटी तांदूळ या पातेल्यामध्ये असे रात्रभर भिजत घातलेले आहेत आणि 1 वाटी मूग, जे आपले हिरवे मूग असतात ना, छोटा मोठा तुम्ही कुठलाही मूग वापरू शकता, तो भिजत घातलेला आहे. हे दोन्ही पण तुम्ही एकाच भांड्यात जर भिजाय घातलं ना तरी पण चालेल, पण मी वेगवेगळं भिजाय घातलं होतं. आता ह्यामधलं पाणी काढून आपल्याला घ्यायचं आणि मिक्सरला छान असं दळून घ्यायचं. पाहू शकता इथे मी दोन्ही पण भांड्यामधलं पाणी ना काढून घेतलेलं आहे आणि एका पाण्याने धुवून स्वच्छ घेतलेलं आहे. आता तुम्ही मूग आणि तांदूळ एकत्र भिजायला घालू शकता. मी वेगवेगळं घातलेलं आहे आणि असं वेगवेगळं घातलं तरी पण काही हरकत नाही. आता एक पळी घ्यायची, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि छान असं आपल्याला आपण डोश्याला पीठ कसं तयार करतो त्या पद्धतीनं बारीक असं वाटून घ्यायचं. अगोदर बिन पाणी टाकताच फिरवायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून छान असं पेस्ट एकदम मऊसूद अशी बनवून घ्यायची. पाहू शकता इथे मी मिक्सरमध्ये ना थोडंसं आधी पाणी न टाकता वाटून घेतलं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने एकदम मऊ अशी पेस्ट बनवून घेतली. आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये ना काढून घ्यायची. मी ते पातेलं घेतलं आहे त्यामध्ये काढून घ्यायचं. हे सर्व अशाच पद्धतीने मूग आणि तांदूळ ना मी सर्व वाटून घेणार आहे. पाहू शकता इथे मी मूगसुद्धा एकदम मस्त मऊ आणि स्मूथ अशी पेस्ट आहे मुगाची करून घेतलेली आहे. अगोदर पाणी न टाकता वाटून घेतलं आणि नंतर थोडंसं वाटून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं. आता आपल्याला सर्व ह्या मिक्सरच्या भांड्यामधली पेस्ट जी आहे ती ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पाहू शकता मुगाचं मिश्रण मी पूर्णपणे ह्या पातेल्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या मी इथे 5-6 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात 10-12 आणि आलं घेतलं आहे. तर तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही फक्त मीठ, लसूण आणि कोथिंबीर वापरून ना डोसे बनवू शकता. तर माझी मुलं तिखट खातात त्यामुळे मी हिरवी मिरची वापरलेली आहे आणि हे डोसे आहेत ना नुसतेच जरी असे खाल्ले ना तरीसुद्धा खूप छान लागतात. आता एकदा पाणी न टाकता वाटून घेऊ. पाहू शकता मी अशा पद्धतीने छान असं वाटण बनवून घेतलं आहे. कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या. तुमच्या घरामध्ये जर खूप लहान मुलं असतील ना तुम्ही फक्त मीठ, कोथिंबीर आणि लसूण टाकूनच डोसे बनवा. हे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट लागतात. आता हे डोसे असेच जरी खाल्ले ना तरीसुद्धा खूप छान लागतात. चवीनुसार मीठ घेतले होते मी, ते घालून घेतलं. छान असं मिक्स करून घ्यायचं एका दिशेने फिरवून आणि एक 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि डोसे बनवायला घ्यायचे. पाहू शकता इथे 5 मिनटं आपलं पीठ आहे ना छान असं भिजलं. एक 5 ते 10 मिनटं भिजवून घ्यायचं, जास्त वेळ नाही. आणि छान असं पळीने एकदा मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपण जे मीठ आणि हिरवी मिरची वगैरे टाकलंय ना ते सारखं मिसळलं जातं आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवायची, पाहायची, म्हणजे घट्ट पातळ डोश्याला जसं लागतं ना अगदी त्या पद्धतीने. आता मुगामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे भरपूर प्रथिने सुद्धा असतात. तर त्यामुळे सारखे त्याच पद्धतीची इडली सांबर किंवा डोसे डाळ तांदळाचे खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात. असे पौष्टिक डोसे जर करून दिले ना तर खूप खायला भारी लागतात आणि चवीला सुद्धा तितकेच छान लागतात. तर असे रात्रभर जर रात्रभर जर मूग आणि तांदूळ जर भिजाय घातले तर सकाळी आपले पटकन असे डोसे तयार होतात. पहा, तर इथे डोसे बनवण्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवला डोश्याचा. आता अगोदर आपल्याला ना तव्याला तेल लावून घ्यायचं. पहा, ब्रशच्या साह्याने लावा किंवा चमच्याच्या साह्याने तुम्हाला जसं लावायचं ना तसं लावून घ्या. आणि तेल लावल्याच्या नंतर आपल्याला ना पाण्याचा हापका मारून घ्यायचा अशा पद्धतीने आणि असं आणि पुसून घ्यायचं नॅपकिनने किंवा एखाद्या टिश्यू पेपरने. तर असं केल्याने काय होतं, आपल्या तव्याचं टेम्परेचर आहे ना ते एकदम असं कमी होतं आणि डोसा आहे ना घालताना तव्याला चिटकत नाही. आता या तव्यावरती ना 1 ते 1.5 पळीच फक्त आपल्याला मिश्रण अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि एकदा जर पळी ठेवली ना तर शेवटपर्यंत डोसा होईपर्यंत आपल्याला ही पळी ना अजिबात उचलायची नाही. खाली गॅस कमीच ठेवायचा.
गॅस मोठा ठेवला तर मग पळीलाच हे डोशाचं मिश्रण आहे ना चिटकून येऊ शकतं. आणि अशा गोल डायरेक्शनमध्ये आपल्याला हे असं फिरून घ्यायचं. पळी जोपर्यंत डोसा आपला पूर्ण पसरायचा होत नाही ना तोपर्यंत पळी अजिबात उचलायची नाही या तव्यावरपासनं. तर पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने पूर्ण डोसा घालून घेतलेला आहे आणि नंतर पळी उचललेली आहे. आता आपल्याला आहे ना पहा अशा पद्धतीने मस्त असा डोसा घालून घ्यायचा पहा. आणि गॅस मोठा करायचा आणि ब्रशच्या मदतीने ना वरनं आपल्याला हे वरचं सुकलं ना की नंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं. तेल तूप बटर तुम्हाला जे आवडतं ना ते लावून घेऊ शकता. पण माझ्या मुलांना आहे ना तूप आवडत नाही त्यामुळे मी तेलाचाच वापर करते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही पण वापरू शकता. आता छान असा वरनं क्रिस्पी आणि ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा आपल्याला सगळ्या साईडने असा तवा थोडासा फिरवत मस्त असा कुरकुरीत भाजून घ्यायचा. एकदम छान असे डोसे लागतात पहा. सारख्या त्याच डाळ आणि तांदळाचे डोसे खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात. तर अगदी झटपट असा नाश्त्याला तुम्ही बनवू शकता किंवा संध्याकाळच्या वेळीसुद्धा छोट्याशा भुकेसाठी हा पोटभरीचा डोशाचा प्रकार तुम्ही करू शकता. पाहू शकता पूर्णपणे आपलं हे पूर्ण डोशाचं जे पीठ आहे ना ते वरनं मस्तपैकी सुकलेलं आहे आणि आतून पण डोसा आहे ना एकदम असा क्रिस्पी आणि ब्राऊन रंगावरती झालेला आहे. आता आपल्याला हा डोसा आहे ना काढून घ्यायचा. एकदम पटकन असा उलटला जातो पहा अशा पद्धतीने. तुम्ही यावरती बटाट्याची चटणी सोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत दह्यासोबत सॉससोबत खाऊ शकता. परत हा डोसा काढल्याच्या नंतर आपल्याला पाण्याचा हापका मारायचा. गॅस कमी करायचा. तव्याचं टेम्परेचर कमी होतं असं केल्याने. आणि परत आपल्या 1.5 पळी मिश्रण घालून अगदी त्या पद्धतीनेच डोसा घालून घ्यायचा. सेम ह्याच पद्धतीने मी सर्व डोसे करून घेणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आता डोश्याला आपण पळी फिरवायला लागलो ना तर डोसा पूर्ण होईपर्यंत आपल्याला पळी अजिबात उचलायची नाही. आणि पळी शक्यतो आपल्याला सपाट बुडाचीच घ्यायची म्हणजे व्यवस्थित डोसा घालता येतो. आता गॅस मोठा करायचा. गॅस डोसा घालून झाल्याच्या नंतर थोडंसं आवरण सुकलं की त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं किंवा ब्रशच्या साह्याने असं थोडंसं लावून घ्यायचं म्हणजे ना छान असा डोसा होतो. तुम्हाला जर बटर आवडत असेल तूप आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा लावलं तरी ना ते सुद्धा चालेल. एकदम मस्त अगदी तुम्ही हे डोसे असे सुद्धा खाऊ शकता. खूप भारी लागतात. आता हा पण सेम त्याच पद्धतीने आपण भाजून घेऊ. आता आपला डोसाने 2 मिनिटांमध्ये छान असा पाहू शकता असा ब्राऊन रंगावरती भाजलेला आहे आणि छान असा आता आपण काढून घेऊ. पाहू शकता की एकदम सुंदर असा डोसा भाजलेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व डोसे ना बनवून घेणार आहे. आणि याच्यासोबत खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे पहा. ती पण छान लागते. तुम्ही हे डोसे बटाट्याच्या चटणीसोबत दह्यासोबत सॉससोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सुद्धा अप्रतिम असे चवीचे लागतात. एकदम झटपट असे तयार होतात आणि एकदम मस्त पहा क्रिस्पी कुरकुरीत असे तयार होतात. एकदम चवीला भारी लागतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे डोसे करून पाहू शकता. एकदम क्रिस्पी पण आलेला आहे ह्या डोशांना आणि या शेंगदाण्याच्या चटणीसोबत छान असे हे डोसे लागतात. तर तुम्हाला कशी वाटली माझ्या डोश्याची रेसिपी ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने डोसे करून पहा. खूप भन्नाट अशी रेसिपी आहे आणि मूग वापरल्यामुळे एकदम पौष्टिकसुद्धा तितकेच आहे. तर मुलांसाठी नाश्त्यासाठी तुम्ही हे डोसे नक्कीच बनवून पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका लहानशा आणि छोट्याशा व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.